नमस्कार, शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आता मी आलेली आहे गार्डनमध्ये. त्या अगोदर हे पहा, मी कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला दाखवते गार्डनमध्ये किती छान, सुंदर, सुरेख असे फूल आलेले आहेत. मनाला एकदम आकर्षित करणारे. पहा, किती सुंदरता निसर्गाने आपल्याला दिलेली असते, पण आपलं लक्ष नसतं त्याकडे. आपण दुर्लक्ष करतो आणि कशात तरी गोष्टीमध्ये आपण टेन्शन घेऊन अ, वैताग करून घेतो. आता हे पहा किती छान झाड आहे फुलाचं, पण त्याला माती अशी फुलून वरी आल्यामुळे त्याला खूपच अडचण होत आहे. तर हे थोडं माती काढावं, खाली करावं असा विचार करत आहे, तर तिथं पण मुंग्या इतक्या लागलेल्या आहेत ना, हे पहा सगळ्या हातावर चढल्या, हे पहा खुरप्यावर चढल्या, हे पहा. हे पहा दाखवते तुम्हाला मुंग्या, हे पहा. किती बारीक-बारीक हे पहा, हे पहा. इतक्या चावतात ना हे मुंग्या, असे माती असं एकदम बारीक-बारीक करून ठेवलेल्या आहेत मुंग्यानी आणि सगळे भरून मुंग्या एकेका ठिकाणी अशा झालेल्या आहेत. तर असं मी सोडलं हे काम, जाऊ द्या. हे मुंग्या चढत आहेत अंगावर आणि जेवढं आलं तेवढं आलं. आता हे पहा पानं कसं वाळत आहेत, काय गरमीनं, काय कशानं, काही सांगता येत नाही. उन्हाळाही खूप आहे ना, त्यामुळेही होत असेल. तर पहा हे पण वाळलेलं आहे. किती पॉटमधले झाडं ना एकदम पूर्ण वाळून नाश होऊन गेलेले आहेत. हे पण वाळलेलं आहे. तर जे वाळलेलं आहे हे तर बघा पूर्ण वाळून गेलेलं आहे. हे पहा. ह्याला काय पाणी जास्त झालं की पाणी कमी पडलं हेही सांगता येत नाही. आता ह्यालाही काय करते काढून टाकते. असं सेम आहे एका पॉटमध्ये. मग 2-2 पॉट घेऊन काय करायचं तेच. छान आहेत पानं त्याची एकदम आकर्षक. पण जाऊ द्या म्हणलं काढून टाकलं आणि त्याच्यातली माती ना दररोज पाणी घालते तरी पण बघा असं घट्ट बसलेली आहे माती. आता ते माती थोडीशी सैल करून हे जे टमाटरचे दिसायलेत ना ते लावते. त्याच्या अगोदर हे वर्मी कंपोस्ट जो खत आहे ना ते टाकते थोडं. हे सगळ्या पॉटमध्ये थोडंसं राहिलेलं आहे म्हणून मी सगळं थोडं भाजीपाल्याला हे खत घालून घेते. म्हणजे थोडंसंच आहे ना म्हणून तेवढंच आधार होईल, तेवढंच चांगलं काहीतरी प्रोटीन मातीला मिळेल. हे पहा असे किती छान टमाटेचे रोपं आलेले आहेत. हे काढून आता मी ह्याच्यात सरळ लावून टाकते. म्हणजे एका ह्या पॉटमध्ये 2-3 रोपं एकाच ठिकाणी असं लावून टाकते. हे पहा मस्त झालं ना. तिथली गर्दी खूप कमी झाली त्या पॉटमध्ये एकदम भरून झाले होते ना रोपं. तिथलेच काही काढून मी दुसरीकडे जमिनीवर लावलेली होती. हे पहा आणखीन एवढे आहेत. तर आता इथं एक लावते. इथं सगळे टमाटरचेच लावलेले आहेत ना. त्याच्या शेजारी आणखीन एक लावते म्हणजे सगळे टमाटरचे एका ठिकाणी होतील. हे पहा इथं पण 2-3 मी घेतले हिच्यातले. आता त्या जमिनीवर तिथं लावून टाकते. जमिनीवर लावलं ना, तर खाली लावलं ना काहीच प्रॉब्लेम नाही. खूप वाढ पण छान होते. मस्त येतात ही. त्यांना पॉटमध्ये थोडंसं प्रॉब्लेम असतं लहान पॉट वगैरे असलं तर. तरी चला बघू येतंय नाही येतंय. इथं आहे बघा हे पण असे लावून टाकले. इथं एक पॉट खाली दिसायला लागलेला आहे. मग ह्याला तर कशाला खाली सोडायचं. इथं मी लावलेलं होते बघा बीटरूट लावलेलं होतं बघा. आलंच नाही. आलं, पण जेव्हा वाढ व्हायची वेळ आली, वाळून गेलं. म्हणजे जास्त पाणी झालं की कमी पाणी झालं, काहीच त्याचा शोध नाही. म्हणलं चला दुःख मानत बसायचं नाही कशावरही. आलं ते आलं. आपल्या नशिबात जेवढं आहे तेवढं आपल्याला मिळणार. कशाही करून मिळणार आणि जे नाही ते नाहीच. आता इथले 2-3 रोपं मी काढून घेते. हे पहा इथं पण लावते. आता 3 ठिकाणी लावले. 3-3, 4-4 असे रोपं एकत्र करून तिथं पण झालं. आता हे बघा आंबाडी किती छान आलेली आहे. पॉटमध्ये घातले होते आंबाडीचं बी आणि इथं कोथिंबीर घातले होते. हे पहा धने टाकले होते. असं विरळ धने आलेले आहेत. आता हे पहा शेंगा किती छान आलेले आहेत. हे पहा बिन्नीस मस्त आलेले आहेत. पण 1-2 काही भाजी होणार नाही ना आपल्याला. थोडं तरी पाहिजे. हे बघा मेथी घातलं तर काहीच आलं नाही. तर इथं म्हणा मिरचीचं एक रोप लावून टाकते. उगी खालीच आहे. इथं काही मेथी आता येणारही नाही आणि थोडंसं आलेली आहे ते पण कशी मरगळल्यासारखं खाली पडलेली आहे. माती ना कशी घट्ट झालेली आहे बघा. अशी सैल पाहिजे ना आपण दररोज माती घालतो तरी. एकदम चिक्कल घट्ट बसलेला आहे. याचा अर्थ आपल्याला तिच्यामध्ये रेती जरा मिसळावी लागेल आहे ना, भुसभुशीत होण्यासाठी. तिच्यामध्ये पण हे जरा खात मी घालून घेते. इथं वांग्याला घालून घेते. इथं बिन्नीसला घालून घेते. इथं मिरच्याचे आहेत त्याला घालून घेते. इथं पण बिन्नीस आहे. इथं वांगे आहेत. अशा सगळीकडे घालून मी आता घेतलेली आहे. पूर्ण संपलेलं आहे. थोडंसं राहिलेलं होतं. इथं मिरच्याचं आहे. त्यालाही मी घालून घेते.
झालेलं आहे. आता खात पूर्ण संपलेलं आहे. आता आणखीन आणता येईल. आता इथं मिरचीचे 2 रोपं लागलेले आहेत. इथे एक आणि आणखीन एकीकडे. ती दोन्ही रोपं मी घेतले आणि ह्या पॉटमध्ये मी लावून टाकते. मग मिरच्याही विरळ प्रमाणात एकीकडे होतील. तिथंच एकाच ठिकाणी एकाच पॉटमध्ये मिरच्याही आणि टमाटरही, मग हेही येणार नाही आणि तेही येणार नाही. हे पहा, इथं मी मिरच्याचे 2 रोपं लावलेली आहे. आता पाहूत आता कसं येतेत काय नाही. आता खात तर मला सारखं घालावंच लागेल. खातशिवाय तर मला काही येणारच नाही याच्यामधलं, हे तर निश्चित आहे. कारण हे मातीत कस म्हणजे म्हणलेला काही राहिलेलाच नाही. तर आता ती आमची जी भाडेकरू आहे ती म्हणायला लागली की थोडंसं कढीपत्ता द्या, कढीपत्ता द्या. मग मी काम सोडून तिला आता कढीपत्ता देत आहे. काहीतरी आता संध्याकाळची वेळ आहे, करत असेल काहीतरी. तर हे बघा, कढीपत्ता मी तिला तोडून आता दिलेली आहे फांटी. तर आता लागते परत आणि कामाला. आता मी तोडून घेते हे तांदूळशाची जी भाजी, माठाची भाजी, कुणी राजगिराची भाजी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात पहा, अशी भाजी आहे. हे भाजी मी तोडून घेते, तुम्हाला दाखवते. हाय बघा, अशी भाजी आहे, अशी. हे पहा. आणि त्या दिवशी मी लावलेले होते ना थर्माकोलमध्ये, पहा कसं आलेलं आहे. हे बघा, कांदा कसा कोंब फुटलेला आहे ना. असं म्हणजे काहीतरी काही येत राहतं. आपण जे करत गेलं ना त्याचा फायदा आपल्याला निश्चितच होतो. आता लागते थोडंसं पाणी द्यायला. थोडं थोडं घालतं एकदम, म्हणजे कसं कसं रात्री कधी कधी पाऊस यायला लागलेलं आहे आणि कोणत्या झाडाला कमी पाणी लागतं, कोणत्या झाडाला जास्त पाणी लागतं. म्हणून मध्यम प्रमाणात मी पाणी घालते. कारण खूप झाडं माझे चाललेली आहेत, असंच वेस्ट येत आहेत, काही येऊन चाललेली आहेत, काही मोडच उठणार झालेत. असं अनेक प्रॉब्लेम मला इथं फेस करावं लागत आहे. मग मी ठरवलं की आता जास्त नाही पाणी घालायचं, थोडं थोडं पाणी घालायचं. कसं असतं, माणूस अनुभवातूनच शिकत असतो. का आपण काही बागकला कसं करायची हे काही शिक्षण आपण घेतलेली नाही. आता शेती आहे, पण शेतीत आपण काही जाऊन काम केलेलं नाही. आपल्याला काही नॉलेज नाही शेतीचं. आपण शिक्षण घेऊन आपण सिटीत राहिलेलं, नोकरी करत राहिलेले आपण. तरी पण अनुभव घेत राहिलो ना आपण ह्या गोष्टीचा, त्या गोष्टीचा, त्यामुळे सगळा अनुभव येतो आपल्याला आणि अनुभवातून आपण हुशार होत जातो. तर पूर्ण आता शेतीचं, झाडाचं, भाजीपाल्याचं हे जे नॉलेज आहे आपण अनुभवातूनच घेत आहोत. तर कोणते कसे जळायला लागलेत झाडं, कोणते येत नाहीत, का येत नाहीत, हे सगळं आता माहिती व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं आता काय करते, जास्त प्रमाणात पाणी घालत नाही. जे मोठे मोठे झाडं आहेत ना त्यांना तुम्ही कितीही पाणी घाला. जसे पेरूचं झाड आहे, शेवग्याचं आहे, ह्याला कमी पडतं पाणी, जास्त घातलं तेवढं चांगलं. तर अशा प्रकारे झालेलं आहे माझं काम. म्हणजे लवकर पाणी घालायचं झालं, खूप पाणी घातलं ना वेळ पण खूप जातो. तर आता थोड्या प्रमाणात मी पाणी घालून आपलं काम आता संपवत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगत चला, कमेंट्स करत चला. अजून काही या व्हिडिओमध्ये सुधारणा करायची असली तर तेही सांगा. तर असंच आपला सपोर्ट असू द्या. चला मग भेटू आपण पुढच्या अनेक या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही पण स्वस्थ राहा, मस्त राहा आणि असंच एकमेकाला आपण सपोर्ट करत राहू. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.